Hello friends, myself Professor Uttam Nage, Gurukul IIT Medical Academy, Abdullah. In previous lecture, we have to learn about the basic introduction about the circular motion. In today's lecture, we have to learn about the basic parameters of a circular motion. म्हणजेच काय? If the any particle which revolves around the circumference of circle, then some different variable are needed to express the circular motion. म्हणजेच काय बाळांनो, सपोज जर एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर काहीतरी व्हेरिएबल असणार आहे ती मोशन त्याला डिस्क्राइब करण्यासाठी. आणि इन दॅट सेशन वी हॅव टू लर्न अबाउट आवर फर्स्ट पॉइंट रेडियस वेक्टर. क्लियर होते इथपर्यंत? रेडियस वेक्टर इट इज डिनोटेड बाय r bar. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेडियस वेक्टर? पण आपल्याला माहिती आहे बाळांनो, इंट्रोडक्शन ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, व्हेनेवर द एनी पार्टिकल व्हिच रिव्हॉल्व्स अराउंड द सर्क्युलर मोशन, इट्स अ डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू ए पार्टिकल ऑलवेज कॉन्स्टंट and that is known as a radius. Now what is the meaning of radius vector? Let's see here. Consider a circle. Consider a circle. O as a center of a circle and OA is the initial radius. Clear होते? Initial radius. इथपर्यंत क्लियर होते? म्हणजे काय, एक सर्कल घेतला आहे आणि या सर्कल मध्ये काय असणार आहे? O as a center असणार आहे and that means A as known as a particle at initial position. But what is the and this particle which moves along the circumference of a circle, that is known as a circular motion. And in that circular motion, the distance from center to a particle is a constant, that is known as a radius. That is known as a radius of a circle. That is known as a radius of a circle. But in case of radius vector, always keep in mind, if the center of a circle, if the center of a circle taken as a origin, मी काय म्हणते? क्लियर होते? म्हणजेच काय, in case of radius vector मध्ये the center of a circle taken as a origin, then the line joining from center to a particle, it is known as a radius vector. Therefore, the line joining center to a particle on the circumference of a circle, on the circumference of a circle is known as a radius vector. म्हणजे सपोज जर काय केला, एखाद्या सर्कलचा सेंटर टेकन एज ओरिजिन म्हणून घेतला आणि ओरिजिन म्हणून घेतल्यानंतर त्याने ज्यावेळी ओरिजिन पासून जेव्हा लाईन ड्रॉ करतो ऑन द पार्टिकल ऑन द सर्कमफरन्स सर्कल आणि दॅट वेक्टर जॉइनिंग द सेंटर टू ए पार्टिकल, इट इज नोन एज अ रेडियस वेक्टर. आणि रेडियस वेक्टर इट इज डिनोटेड बाय स्मॉल r bar. मग सपोज जर एखादा वेक्टर असेल तर त्याला काहीतरी डिरेक्शन असणार आहे आणि वी नो दॅट द वेक्टर हॅविंग द मॅग्निट्यूड एज वेल एज डिरेक्शन फॉर इट्स मल्टिप्लिकेशन. Therefore, the radius vector it is always directed from center to particle, and this is the direction of the radius vector. आता मी इकडे एक लक्ष द्या, सपोज जर सर्कल असेल आणि सर्कलचा हा सेंटर असेल, दिस इज द काय असणार, OA इज द इनिशियल रेडियस वेक्टर r1 असेल. इथपर्यंत क्लियर झालेला आहे. आफ्टर साइन इंटरवल द पार्टिकल मूव्स एट पॉइंट B and make the another radius vector r2 bar. क्लियर होते इथपर्यंत? माझा क्वेश्चन आहे, r1 bar is equal to r2 bar असेल का? This is the wrong. But magnitude of r1 bar is equivalent to the magnitude of r2 bar is the correct. क्लियर होते इथपर्यंत? म्हणजे सपोज जर एखादा पार्टिकल असेल, इनिशियली at point A, after small interval time particle moves at point B which cover the distance whatever may be at the center. But initial radius vector r1 bar, final radius vector r2 bar. तो माझा क्वेश्चन आहे, r1 वेक्टर इज इक्वल टू r2 वेक्टर असेल का? नसणार आहे बाळा, कारण या डायरेक्शन आहे, डायरेक्शन या डायरेक्शन असणार आहे, या डायरेक्शन काय असणार आहे, ही डायरेक्शन असणार आहे. बट ऑलवेज कीप इन माइंड द मॅग्निट्यूड ऑफ द रेडियस वेक्टर इट इज इक्विव्हॅलेंट टू द काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर ॲट फायनल. म्हणजे जेवढी इनिशियलची मॅग्निट्यूड असणार आहे तीच काय असणार आहे, फायनल असणार आहे. इथपर्यंत क्लियर झालेला आहे. सिमिलर एक्झाम्पल हे होते. इकडे लक्ष द्या बाळांनो, सपोज हा पार्टिकल असेल आणि हा पार्टिकल काय करत आहे, सेंटर मध्ये काय होणार, रिव्हॉल्व होणार आहे आणि सर्कल पासून रिव्हॉल्व होताना
इनिशियल पोझिशन त्याची ए असणार आहे. आफ्टर सम टाइम इंटरव्हल पार्टिकल काय झाला मूव्ह झाला बी या ठिकाणी. त्यात इनिशियल रेडियस वेक्टर जर r1 असेल, फायनल रेडियस वेक्टर काय असेल r2 असेल, and that is known as a delta r bar. It is known as a position vector. काय म्हणते बघा मित्रांनो, पोझिशन वेक्टर. काय म्हणतात ते पोझिशन वेक्टर. And what is the value of position vector? Position vector delta r is equal to r2 minus r1 bar. Clear होते. Then what is the magnitude of position vector is equal to root of r1 square plus r2 square minus 2r1 r2 cos of theta. हा बेसिक फॉर्म्युला मिळाला इन वेक्टर मधला. आणि इन दॅट कंडिशन द मॅग्निट्यूड ऑफ r1 and r2 इक्वल, therefore r square plus twice r cos of theta असणार आहे. क्लियर होते का बरं काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. त्यानंतर इकडे असते मिळालो, त्यानंतर इकडे लक्ष द्या. The magnitude of position vector delta r bar is equal to root of twice r square plus twice r square cos of theta. And in that equation twice r is the common twice r square. Therefore root of twice r square common घेतला त्यानंतर 1 minus it is minus sign. Therefore 1 minus cos of theta. And we know that the formula for 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. हा पहिला फॉर्म्युला. Therefore root of twice r square into 2 sin square theta by 2. 2 to get क्या होना है 4 होना है. 4 r square sin square theta by 2. Therefore magnitude of position vector is equal to 2r sin theta by 2. This is the magnitude of a position vector. Clear होते इथपर्यंत. म्हणजे सपोज जर एखादा पार्टिकलचा सर्कमफरन्सवर मूव्ह होत असेल, इट्स इनिशियल रेडियस वेक्टर r1 असेल, फायनल रेडियस वेक्टर r2 असेल, and therefore ab is known as काय असणार आहे पोझिशन वेक्टर. and the magnitude of position vector काय असणार आहे is the root of r1 square plus r2 square minus twice r1 r2 cos of theta असणार आहे. पण इथे डायरेक्शन काय असणार आहे. सपोज जर काय असेल if the particle performing the circular motion its initial radius vector is OA आणि very small interval of time जर असेल आणि angular displacement अगदी negligible असेल, the direction of the position vector it is tangential. काय असणार आहे tangential असणार आहे. क्लियर होते. म्हणजे काय for infinitesimal means a very small interval of time the direction of the position vector it is tangential. But in case of if a particle performing the circular motion and particle moves at A to B and position vector delta r is along the chord. Clear होते. म्हणजे काय असणार आहे सपोज जर r1 बार असेल, हा जर r2 बार असेल, this is known as a position vector. and in that for finite time interval means काय असणार आहे the time interval is a long period and in which the direction of the position vector is along the chord. Clear होते इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे. and always keep in mind whenever the particle revolving the circular motion, this is our coordinate system, and if the center of a circle is coincide with Cartesian system, then radius vector it is also known as a position vector. म्हणजे ज्यावेळेस एखादा पार्टिकलचा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्याची कोऑर्डिनेट सिस्टम जर कधी ॲज अ सेंटरला जर कोइन्साइड होत असेल तर काय असणार आहे रेडियस वेक्टर इट इज आल्सो नोन एज काय म्हणतात बाळांनो पोझिशन वेक्टर. क्लियर झालेलं आहे इथपर्यंत. नोट डाऊन करा, नोट डाऊन करा. क्लियर झालेलं बाळांनो इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट जो पार्ट असणार आहे तो असणार आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट पार्ट असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेडियस वेक्टर म्हणजे क्लियर झालेला आहे. रेडियस वेक्टर when the center of a circle taken as a origin, then a line joining from center to a particle on the circumference that is named as a radius vector.
क्लिअर झालेला आहे. जो नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर displacement, it is denoted by theta. Let's see here, consider a circle. This is a circle, and in that circle OA is the center of a circle. OA is the initial radius vector. Clear झालेलं आहे तोपर्यंत. and in that system A is the initial position of a particle on the circumference. After small interval of time, particle moves at point B आणि फायनल रेडियस वेक्टर इज OB. क्लिअर झालेलं आहे. मग ज्यावेळेला एखादा पार्टिकल जर सर्कम्फरन्स वरून जर फिरत असेल आणि आफ्टर सम टाइम इंटरव्हल नंतर पार्टिकलला काहीतरी अँगल मेड केला असेल ॲट अ सेंटर दॅट इज नोन ॲज अ थीटा अँड दॅट थीटा इज नोन ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट? It is the angle described by radius vector where it moves from one point to another point on the circumference of a circle. म्हणजे एखादा पॉइंट जर काय असेल सर्कमफरन्स मधून एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत जात असेल त्यावेळी त्या रेडियस वेक्टरने काहीतरी अँगल प्लेस केलेला असतो राइट सेंटरला and that angle is known as the angular displacement. It is also another one temperature. It is the angle through which a radius vector rotate. म्हणजे असा काहीतरी अँगल असणार आहे आणि त्या अँगल मध्ये काय असणार आहे रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर काय होणार आहे बाळांनो रोटेट होणार आहे आणि दॅट अँगल इज नोन एज काय म्हणतात बाळांनो रेडियस वेक्टर. देयरफॉर वी नो दॅट थीटा इज इक्वल टू काय असणार आहे r डिवाइडेड बाय रेडियस. बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इन प्रीवियस स्टँडर्ड. आणि इन दॅट कंडिशन द पार्टिकल मूव्स ॲट पॉइंट B. हियर इज काय असणार आहे linear displacement that is known as RPS. Therefore, the formula for angular displacement is equal to S divided by R. Clear that? This is the basic formula for angular displacement. Then, angular displacement are classified into two groups. One is finite angular displacement. Finite angular displacement. Finite angular displacement. And second one is infinitesimal angular displacement. Infinitesimal angular displacement. Now my question is angular displacement it is a vector quantity, but always keep in mind whenever the finite angular displacement these quantity is a scalar quantity. काय म्हणजे क्लियर होते these are the scalar quantity and infinitesimal is the vector quantity. Always keep in mind for the JEE point of view or CD point of view. If the particle performing the circular motion and in it the infinitesimal angular displacement it is a vector quantity but finite angular displacement it is a scalar quantity. Why it is? Because ज्याला तरी एखादा तरी पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि इन वेक्टर मध्ये आपण स्टडी केलेला असेल. फॉर एक्झाम्पल दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टम. दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टम. This is the origin of a particle. Initially काय केला पार्टिकल काय केला a बार या ठिकाणी मूव्ह झाला. आफ्टर काय झाला b बार मूव्ह झाला. त्यानंतर काय झालं this is the resultant that is known as r bar. आणि we know that r bar is equal to a bar plus b bar. तर क्लियर झालं आहे. सिमिलर आपण काय केला पार्टिकल या ठिकाणी मूव्ह झाला this is known as b bar. आफ्टर मूव्ह झाला this is known as a bar. अशा पद्धतीने मूव्ह झाला आहे. म्हणजे ही डायरेक्शन असणार आहे. विथ द हेल्प ऑफ आपण काय करतो ट्रायंगलची सर्कल काढतो. आणि या कंडिशन मध्ये सुद्धा काय असणार आहे r बार इज इक्वल टू काय असणार आहे b बार प्लस a बार. म्हणजेच काय a बार प्लस b बार इज इक्वल टू b बार प्लस a बार असं आपण लिहू शकतो. दॅट इज नोन एज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ अ वेक्टर. काय म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर. मग ऑलवेज कीप इन माइंड द फायनाइट अँगुलर डिस्प्लेसमेंट these law does not obey. म्हणजे सपोज जर कधी फायनाइट अँगुलर डिस्प्लेसमेंट हा जर लॉ ओबे करत नसेल दॅट्स व्हाय इट इज अ स्केलर क्वांटिटी. क्लियर होते? म्हणजे याला स्केलर क्वांटिटी म्हणण्याचा उद्देश काय असणार आहे तर वेक्टरचा जो कम्युटेटिव्ह लॉ असणार आहे तो फायनाइट अँगुलर डिस्प्लेसमेंट काय करते बाळांनो ओबे करत नाही. दॅट्स व्हाय इट इज नोन एज काय म्हणतात द फायनाइट अँगुलर डिस्प्लेसमेंट इट इज अ स्केलर क्वांटिटी. SI unit of angular displacement SI unit of angular displacement is a radian. Here is a radian
symbol RAD. It's a symbol RAD. मग सपोज जर कधी angular displacement जर वेक्टर क्वांटिटी असेल तर हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ ए angular displacement. कशा पद्धतीने आपण angular displacement ची डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आपण आन्सर असणार आहे डायरेक्शन ऑफ angular displacement. Direction of angular displacement. Suppose the particle performs in this direction. That direction is known as the anticlockwise direction. And in the direction OA is the initial radius vector. After some time interval, particle moves at point B. OB is the final radius vector. But suppose that the initial radius vector and final radius vector ने काहीतरी angle मेड केला आहे, that is known as angular displacement. But suppose whenever the particle perform in the anticlockwise direction, what is the direction of the angular displacement? The direction of the angular displacement with the help of right hand thumb rule च्या सहाय्याने आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. This is the right hand thumb rule, and in that right hand thumb rule, the curl finger, this is the curl finger, and the curl finger indicate the movement of a particle on the circumference. क्लियर होते? म्हणजेच काय असणार आहे, जे कर्ल फिंगर असणार आहे ते काय करणार आहे, मूवमेंट दाखवणार आहे, आणि आवर स्ट्रेट थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द काय असणार आहे, angular displacement. सपोज जर हॉरिझॉन्टल सर्कल असेल आणि त्या हॉरिझॉन्टल सर्कल सोबत अँटी क्लॉकवाइज जर एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल तर अँटी क्लॉकवाइज मध्ये कर्ल फिंगर काय इंडिकेट करणार आहे, डायरेक्शन ऑफ द मूवमेंट ऑफ द पार्टिकल, आणि स्ट्रेट थंब काय करणार आहे, इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द angular displacement. Therefore always keep in mind for anti-clockwise direction, for anti-clockwise direction, the direction of the angular velocity is upward. काय असणार आहे, the direction of the angular velocity काय असणार आहे, angular displacement ची direction काय असणार आहे, upward direction असणार आहे. Similarly, the particle performing the circular motion in a clockwise direction, the direction of the angular displacement is downward direction. काय असणार आहे, डायरेक्शन ऑफ द अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, डाउनवर्ड डायरेक्शन असणार आहे. क्लियर झालेले ते कन्सेप्ट. म्हणजे विथ द हेल्प ऑफ राइट हँड थंब रूलच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, डायरेक्शन ऑफ द अँगुलर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतो. त्यामध्ये कर्ल फिंगर काय इंडिकेट करणार आहे, द मूवमेंट ऑफ ए पार्टिकल इंडिकेट करणार आहे, आणि आवर स्ट्रेट थंब काय इंडिकेट करणार आहे बाळांनो, अँगुलर डिस्प्लेसमेंटची काय करणार आहे, डायरेक्शन. पण ऑलवेज कीप इन माइंड, सपोज जर एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ऑलवेज कीप इन माइंड त्याची डायरेक्शन काय असणार आहे, एक तर काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन असणार आहे किंवा डाउनवर्ड डायरेक्शन असणार आहे. आणि ते जर व्हर्टिकल प्लेन मध्ये घेतल्यानंतर एक तर काय असणार आहे, अवे फ्रॉम द प्लेन बोर्ड असणार आहे किंवा इनसाइड द प्लेन बोर्ड असणार आहे. क्लियर झालेलं आहे? म्हणून नेक्स्ट लेक्चरला वी हॅव टू लर्न अबाउट द अनदर बेसिक पॅरामीटर व्हिच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. क्लियर झालेलं आहे? तोपर्यंत पुट आउट करून घ्या सगळ्या नोट्स, आणि मेन म्हणजे काय करा, स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा. जेवढे पॉइंट क्लियर होतात त्या पद्धतीने तुम्ही नोट्स आणि आपल्या नोटबुक मध्ये पुट आउट करायला चालू करा, आणि जिथे जिथे प्रॉब्लेम होते त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्स मध्ये काय करत जावा, विचार करा. क्लियर झाले?